नमस्कार, मी श्री वळसे संजय मधुकर, राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र पुणे संचलित काळभैरवनाथ सौ लक्ष्मीबाई बाबूराव बांगर विद्यालय खडकी पिंपळगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या शाखेमध्ये गेले 20 वर्ष कार्यरत आहे आणि भूगोल या विषयाचं ज्ञान विद्यार्थ्यांना देत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भूगोल या विषयातील आपला पहिला पाठ क्षेत्रभेट या पाठाचा अभ्यास करणार आहोत। आता क्षेत्रभेट म्हणजे काय याची जाणीव माहिती प्रथमतः आपल्याला मिळाली पाहिजे। क्षेत्रभेट म्हणजे एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भौगोलिक व सांस्कृतिक घटकांची माहिती जाणून घेणे याला आपण क्षेत्रभेट असं म्हणतो। मग भौगोलिक आणि सांस्कृतिक, भौगोलिक माहिती कोणती? उदाहरणार्थ हवामान, तापमान, पर्जन्यमान, भूरूपे, वनसंपदा ही सगळी भौगोलिक घटक जे आहेत, हे सगळ्या भौगोलिक घटकांची माहिती या क्षेत्रभेटीच्या दरम्यान आपल्याला जाणून घ्यायची असते। काय झालंय, मुंबईला माईक लावला नव्हता आणि मग परत माईक लावून चालू केलं आहे। आता हे पुणे आता आपलं संभाषण कट करायला लागेल। तर भौगोलिक घटक म्हणजे काय? तर भौगोलिक घटक म्हणजे तापमान, पर्जन्यमान, त्याचप्रमाणे वनसंपदा, विविध प्रकारची भूरूपं, मग पर्वत असतील, डोंगर असतील, मैदानी प्रदेश असतील, या सर्व घटकांना भौगोलिक घटक असं म्हणतात। आणि सांस्कृतिक घटक कोणते? तर ऐतिहासिक कालखंडातील असणारे गड किल्ले, मंदिरे, पुरातन असणारे वाडे, मानवी जीवन किंवा इतर प्रकारची उद्यानं असतील, अभयारण्य असतील, ही सगळी या सांस्कृतिक घटकामध्ये मोडतात। हे भौगोलिक आणि सांस्कृतिक घटकांची माहिती जाणून घ्यायची, तीही प्रत्यक्ष त्या ठिकाणाला भेट देऊन त्याला आपण क्षेत्रभेट असं म्हणतो। मग या क्षेत्रभेटीची आवश्यकता आपल्याला का आहे हेही आपल्याला जाणून घेतलं पाहिजे, किंवा महत्त्व क्षेत्रभेटीचं काय आहे हे माहिती आपल्याला असलं पाहिजे। क्षेत्रभेटीची आवश्यकता का आहे? तर क्षेत्रभेटीच्या माध्यमातून आपल्याला नवीन भूभागाची रचना समजते। वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची त्या भागामध्ये रचना, नवीन भूभाग कसा आहे याची जाणीव त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला होते। त्यानंतर दुसरी आवश्यकता जी आहे ती म्हणजे भौगोलिक संकल्पनांचा, घटकांचा किंवा प्रक्रियांचा प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला अनुभव घेता येतो, म्हणून आपल्याला क्षेत्रभेटीची आवश्यकता आहे। त्याचप्रमाणे तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल, मानव आणि पर्यावरण यांच्यातील असणारा सहसंबंध आपल्याला जाणून घेता येतो, म्हणून क्षेत्रभेटीची आवश्यकता आपल्याला आहे। चौथा मुद्दा आपल्याला सांगता येईल की सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक परिस्थितीचा अभ्यास आपल्याला या क्षेत्रभेटीच्या माध्यमातून कळतो, आपल्याला तो जाणून घेता येतो, म्हणून क्षेत्रभेटीची आवश्यकता आहे। त्याचप्रमाणे क्षेत्रभेटीमुळं भूगोलाचा अभ्यास अधिक रंजक पद्धतीनं आपल्याला करता येतो आणि अभ्यासलेलं जे ज्ञान आहे या ज्ञानाचा उपयोग आपल्याला उपयोजनास, आपल्या त्या माध्यमातून आपल्या उपयोजनात चालना मिळण्यासाठी त्या ज्ञानाचा उपयोग आपल्याला होत असतो। म्हणून क्षेत्रभेटीची आवश्यकता ही आहे, किंवा क्षेत्रभेटीचं महत्त्व हे आपल्याला त्या माध्यमातून समजून येतो। अशा प्रकारचा प्रश्न, क्षेत्रभेटीची आवश्यकता का आहे, हा प्रश्न परीक्षेच्या संदर्भात विचारला जाऊ शकतो। तर अशा पद्धतीनं क्षेत्रभेटीची आवश्यकता काय आहे हे समजल्यानंतर आपल्याला क्षेत्रभेटीची किंवा क्षेत्रभेटीला जाण्यासाठी पूर्वतयारी आपल्याला काय करावी लागते हेही आपल्याला समजून घेतलं पाहिजे। साधारणतः पूर्वतयारी करत असताना प्रथमतः ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे ते ठिकाण निश्चित केलं पाहिजे, कारण ते ठिकाण निश्चित केल्यानंतर योग्य दिशा आपल्याला त्या ठिकाणी मिळते। प्रथमतः पूर्वतयारी क्षेत्रभेटीची करत असताना ते जे ठिकाण आहे हे ठिकाण निश्चित केलं पाहिजे। दुसरं, क्षेत्रभेटीला जात असताना
त्या क्षेत्रभेटीचा हेतू आपल्याला निश्चित करायचा असतो. कुठल्या उद्देशानं आपण त्या क्षेत्रभेटीला जाणार आहोत तो हेतू आपल्या मनामध्ये या ठिकाणी असला पाहिजे. तो हेतू या ठिकाणी पूर्वतयारीच्या दरम्यान आपल्याला निश्चित करावा लागतो. त्यानंतर क्षेत्रभेटीचं वेळापत्रक ठरवावं लागतं. जर वेळापत्रक ठरवलं तर नियोजनानुसार आपण क्षेत्रभेटीची तयारी करून त्या ठिकाणी पोहोचू शकतो आणि म्हणून वेळापत्रक गरजेचं आहे. शिवाय क्षेत्रभेटीला जात असताना क्षेत्रभेटीसाठी अत्यावश्यक असणारे नकाशे असतील, महत्त्वाची माहिती असेल किंवा परवानापत्रे जे आहेत हे विविध परवानापत्रे आपल्याला त्यांचं संकलन करावं लागतं. कारण ज्या ठिकाणी आपण जाणार आहोत त्या ठिकाणी जाण्यासाठी जी माहिती आपल्याला मिळवायची आहे त्या ठिकाणी असणारी कार्यालये असतील, या कार्यालयांची परवानगी घेण्यासाठी परवानापत्र आपल्याकडे असतील तर आपल्याला त्या ठिकाणी जी माहिती जी आहे ही माहिती चांगल्या प्रकारे उपलब्ध होऊ शकेल. त्यानंतर प्रश्नावली. क्षेत्रभेटीचा जात असताना हेतूनुसार किंवा निवडलेल्या ठिकाणानुसार आपल्याकडं प्रश्नावली आवश्यक आहे. कारण जर प्रश्नावली आपल्याकडं असेल तर आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर ते प्रश्न त्या ठिकाणच्या लोकांना, कार्यालयाला किंवा परिसरातील घटकांना त्या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण मिळवू शकतो आणि ती मिळवल्यानंतर आपल्याला संपूर्ण जो अभ्यास आहे त्या भागाचा हा करण्यास नक्कीच फायदा होऊ शकतो. आणि म्हणून प्रश्नावली ही नक्कीच महत्त्वाची आहे. म्हणजे अशा पद्धतीनं क्षेत्रभेटीची पूर्वतयारी करत असताना त्या ठिकाणचं ठिकाण निश्चित करणं, हेतू निश्चित करणं, वेळापत्रक तयार करणं, नकाशे, महत्त्वाची कागदपत्र, परवानापत्र यांचं संकलन अगोदर करणं किंवा हेतूनुसार आणि त्या ठिकाणानुसार प्रश्नावली आपल्याकडं असणं हे नक्कीच या ठिकाणी पूर्वतयारीमध्ये करणं आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा विभाग आहे तो म्हणजे क्षेत्रभेटीचा नक्की उद्देश काय आहे. क्षेत्रभेटीचा उद्देश आपल्याला माहिती असला पाहिजे. उद्देश माहिती असल्याशिवाय आपल्याला त्या ठिकाणी त्या क्षेत्रभेटीला जाण्याचा उपयोग आपल्याला त्या ठिकाणी होणार नाही आणि म्हणून उद्देश निश्चितपणानं आपल्याला त्या ठिकाणी माहिती असला पाहिजे. क्षेत्रभेटीचा उद्देश काय आहे तर क्षेत्रभेटीचा पहिला उद्देश आहे प्राकृतिक, सांस्कृतिक, सामाजिक घटकांचं निरीक्षण करणं. हा या क्षेत्रभेटीचा पहिला उद्देश आपल्या मनामध्ये असला पाहिजे. मग कुठली प्राकृतिक, सांस्कृतिक आणि सामाजिक घटक त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत, त्यांचं निरीक्षण करणार आहोत आणि त्या निरीक्षणाच्या माध्यमातून आपल्याला त्या घटकांची माहिती मिळवायची आहे आणि मग आपल्याला हे प्राकृतिक, सांस्कृतिक आणि सामाजिक घटकांचं चांगल्या प्रकारे निरीक्षण त्या ठिकाणी गेल्यानंतर करायचं आहे. हा उद्देश आपण मनामध्ये ठेवला पाहिजे आणि क्षेत्रभेटीला गेलं पाहिजे. दुसरा आहे मानव आणि पर्यावरण यांचा सहसंबंध. क्षेत्रभेटीमुळे त्या ठिकाणचे असणारे भौगोलिक घटक आणि त्या भौगोलिक घटकांचा मानवी जीवनाशी असणारा सहसंबंध हा स्पष्ट होत असतो. त्याचबरोबर त्या ठिकाणचे असणारे जे भौगोलिक घटक आहेत त्यामध्ये तापमान असेल, हवामान असेल, पर्जन्यमान असेल, विविध प्रकारची भूरूपं असतील, वनसंपदा असेल, प्राणी जीवन आहे, मानवी जीवन आहे, मानवी व्यवसाय यांची सांगड घालण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते. हाही एक उद्देश या क्षेत्रभेटीचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर माहितीचं संकलन करणे हा उद्देश आपला या क्षेत्रभेटीचा आहे. ज्या ठिकाणी आपण आपली क्षेत्रभेट नेणार आहोत त्या ठिकाणी मिळालेली जी माहिती आहे त्या माहितीचं आपल्याला संकलन करायचं असतं आणि ते संकलन केल्यानंतर ते संकलन झाल्यावर आपल्याला पुढं अहवाल लेखन करताना त्याचा उपयोग निश्चितपणाने होत असतो. त्याचप्रमाणे चौथा उद्देश आहे चिकित्सक वृत्तीस चालना देणे. मानवाची जन्मतः असणारी चिकित्सक वृत्ती आहे
हे घडल्यानंतर हे काय होईल, ते घडल्यानंतर कसं होईल, ही जी चिकित्सक वृत्ती आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या चिकित्सक वृत्तीला चालना देण्याचं काम या ठिकाणी होत असतं. आणि म्हणून तो एक उद्देश या ठिकाणी आपल्या या क्षेत्रभेटीचा असलेला पाहायला मिळतो. कारण चिकित्सक वृत्तीमुळं अनेक प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. आपल्या मनामध्ये असणाऱ्या शंका त्या ठिकाणी गेल्यानंतर जाणून घेण्याचा प्रयत्न होत असतो. आणि म्हणून चिकित्सक वृत्ती चालना देणे हा एक उद्देश या ठिकाणी या क्षेत्रभेटीचा असला पाहिजे. आणि सर्वात शेवटी अहवाल लेखन. क्षेत्रभेटीच्या उद्देशामध्ये अहवाल लेखन, जी माहिती सगळी आपण संकलित केलेली आहे, या संकलित केलेल्या माहितीचं मुद्देसूद रूपानं अहवाल लेखन आपल्याला करायचं असतं. आणि ते अहवाल लेखन करणं हाही एक उद्देश या ठिकाणी असतो. अहवाल लेखन हा जो मुद्दा आहे हा एक पुढच्या पाठामध्ये निश्चित आपण अहवाल लेखन कसं करायचं हा भाग घेऊ. आणि या भागामध्ये फक्त एक अहवाल लेखन करणं हा एक उद्देश या ठिकाणी आपला असलेला पाहायला मिळतो. त्यानंतर ज्यावेळेस आपण क्षेत्रभेटीला निघतो, क्षेत्रभेटीला निघत असताना आपल्याला काही उपयुक्त साहित्य बरोबर घ्यावं लागतं. ते साहित्य कोणतं कोणतं बरोबर घ्यायचं हेही आपल्याला माहिती असलं पाहिजे. कोणतं कोणतं साहित्य आपण बरोबर घेणार आहोत याची माहिती आपल्याला असली पाहिजे. मग काही वैयक्तिक साहित्य असतं, काही शैक्षणिक साहित्य असतं आणि काही भौगोलिक साहित्य. या 3 प्रकारची साहित्य आपण बरोबर घ्यायची असतात. आणि त्या साहित्य आपण बरोबर घेऊन आपण क्षेत्रभेटीला जायचं असतं. प्रथमतः आपण पाहूया वैयक्तिक साहित्य आपल्याला आपल्याजवळ काय काय हवं आहे. एकतर ज्यावेळेस सहल जात असते, सहल जात असताना अगोदरच आपली घाई गडबड लगबग चालू असते. उद्या सहल जाणार आहे, मी काय करू, काय आई वडील सर्वांना त्यामध्ये सामावून घेतो. आता मला काय साहित्य न्यायचंय, काय घ्यायचंय. आपल्याकडे जर ती यादी असेल, तयारी असेल, माहिती असेल काय काय सहलीला लागते, तर आपल्याला ताबडतोब ते साहित्य घेता येतं आणि आपली बॅग भरता येते. प्रथमतः वैयक्तिक साहित्य जे आहे त्यामध्ये आपण हवामानानुसार पोशाख घेतला पाहिजे. पावसाळा असेल तर रेनकोट घेतला पाहिजे, थंडी असेल तर स्वेटर घेतलं पाहिजे, उन्हाळा असेल तर सुती कपडे जे आहेत ही सुती कपडे आपण त्या ठिकाणी परिधान केली पाहिजे. म्हणजे हवामानानुसार वेगवेगळे जे पोशाख आहेत हे वेगवेगळे पोशाख आपण घ्यायचे. शिवाय जर मुक्कामी सहल जायचे असेल तर जास्तीचे कपडे आपल्याला त्या ठिकाणी घेतले पाहिजेत. त्याचप्रमाणे टोपी पाहिजे, पाण्याची बाटली पाहिजे, बूट महत्त्वाचे आहेत, प्रवासासाठी लागणारा जो खर्च आहे, पैसे आहेत ते आपल्याजवळ असले पाहिजेत. वैयक्तिक काही जी औषधं असतात ती औषधं आपल्याकडे असली पाहिजेत. आणि प्रथमोपचार पेटी जी आहे ही आपल्याकडे असली पाहिजे. अशी ही सगळी वैयक्तिक असणारी जी साहित्य आहेत ही साहित्य आपल्याकडं हवी आहेत. त्यानंतर शैक्षणिक साहित्य जे आहे त्यामध्ये वही आहे, पेन आहे, पेन्सिल, खोडरबर, कोरे कागद, त्याचप्रमाणे मोजपट्टी, ही काही शैक्षणिक साहित्य त्या ठिकाणी गेल्यानंतर महत्त्वाची नोंद आपल्याला जी करायची असते त्या महत्त्वाच्या नोंदी करण्यासाठी पेन, पेन्सिल, खोडरबर, मोजपट्टी, कोरे कागद हे आपल्याला बरोबर घेतले पाहिजेत. त्यानंतर असणारी भौगोलिक साहित्य जे आहेत या भौगोलिक साहित्यामध्ये नकाशाचा, त्या प्रदेशाचा नकाशा आपल्याकडे असला पाहिजे. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी जायचे तो जो मार्ग आहे त्या मार्गाचा नकाशा आपल्याकडे असावा. त्याचप्रमाणे दुर्बीण, टेप आहे, होका यंत्र आहे, नमुना गोळा करण्यासाठी छोट्या छोट्या पिशव्या त्या ठिकाणी आपण घेतल्या पाहिजेत. त्या प्रदेशासंदर्भामध्ये माहिती असणारी माहिती पुस्तिका किंवा इतर जे घटक आहेत, साहित्य आहे ते बरोबर असलं पाहिजे. आणि विशेष करून आपल्याकडं प्रश्नावली असली पाहिजे. जर प्रश्नावली असेल तर आपण निश्चितपणे त्या ठिकाणची
माहिती व्यवस्थितरित्या मिळू शकतो. अशा पद्धतीनं वैयक्तिक, शैक्षणिक आणि भौगोलिक जे साहित्य आहे हे साहित्य आपल्याकडं असलं पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण निश्चितपणानं आपलं क्षेत्रभेट जे आहे यशस्वीपणे पूर्ण करू शकतो. त्यानंतरचा मुद्दा आहे की ह्या क्षेत्रभेटीसाठी आवश्यक असणारी जी माहिती आहे ही माहिती मिळवण्याची माध्यमं कोणती आहेत. कुठून कुठून आपल्याला माहिती मिळवता येऊ शकते त्या क्षेत्रभेटीच्या संदर्भामध्ये. पहिलं आहे महत्त्वाचं माध्यम ते म्हणजे शिक्षक. आपले जे शिक्षक आहेत त्या क्षेत्रभेटीच्या संदर्भामध्ये शिक्षकांकडून वेगवेगळ्या प्रकारची माहिती त्या क्षेत्राची आपल्याला मिळवता येते. दुसरं आहे निरीक्षण. स्वतः वैयक्तिकरित्या निरीक्षण करून माहिती मिळवून त्या ठिकाणाची व्यवस्थितरित्या माहिती आपल्याला घेता येते आणि आपण ती क्षेत्रभेट त्या माध्यमातून ह्या निरीक्षणाच्या माध्यमातून यशस्वी करू शकतो. त्यानंतर स्थानिक लोकांबरोबर चर्चा. स्थानिक लोकांबरोबर चर्चा करून आपल्याला त्या ठिकाणची माहिती मिळवता येते आणि त्या माहितीचा उपयोग आपल्याला निश्चितपणे आपल्याला त्या क्षेत्रभेटीच्या दरम्यान होऊ शकतो. त्यानंतर त्या ठिकाणची असणारी जी कार्यालये आहेत त्या कार्यालयामध्ये असणारी जी विविध कागदपत्र आहेत त्या कागदपत्रांची माहिती त्या कार्यालयातून आपल्याला मिळते. त्याचा उपयोग अहवाल लेखन करताना निश्चितपणाने आपल्याला होतो आणि म्हणून कार्यालयामध्ये मग तलाठी कार्यालय असेल, पोस्ट ऑफिस असेल, इतर असणारी कार्यालय, बँकेचं कार्यालय असेल, वेगवेगळ्या कार्यालयामध्ये भेट देऊन त्या ठिकाणी वेगवेगळ्या कागदपत्रांच्या माध्यमातून माहिती घेऊन आपल्याला त्या ठिकाणची व्यवस्थितरित्या माहिती मिळवता येते. त्यानंतर नकाशा. त्या भागाचा नकाशा जर आपल्याकडे असेल तर निश्चितपणानं आपला अभ्यास अत्यंत सोयीस्कर होतो. त्यानंतर मुलाखत. वेगवेगळ्या त्या भागातील असणारे अधिकारी असतील, शेतकरी असतील, कामगार असतील, या सर्वांची मुलाखतीच्या माध्यमातून त्या क्षेत्राची इत्थंभूत माहिती आपल्याला मिळवता येते. आणि सातवा आहे प्रश्नावली. जी प्रश्नावली आपण बरोबर नेलेली आहे त्या प्रश्नावलीच्या माध्यमातून जर आपण उत्तरं मिळवली तर आपली क्षेत्रभेट अधिक यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपल्याला निश्चितपणानं जी माध्यमं माहिती मिळवण्याची आहेत ती माहिती मिळवण्याची माध्यमं आपल्याला माहिती असली पाहिजे. शिक्षक असेल, निरीक्षण असेल, स्थानिक लोकांची चर्चा असेल, त्या ठिकाणी कार्यालयाला भेट देणे असेल, नकाशा उपलब्ध करून देणे असेल, विविध लोकांच्या मुलाखती घेणे असेल किंवा प्रश्नावली तयार करणं असेल, या सगळ्या माध्यमं जी आहेत आपल्याला माहिती मिळवून देणारी माहिती आहेत. या ठिकाणची या भागाकडून माहिती घ्यायची आणि आपलं जी क्षेत्रभेट आहे ही अधिक चांगल्या प्रकारे घडवून आणायची, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर क्षेत्रभेटीचा मुख्य फायदा विद्यार्थ्यांना काय होतो हेही पाहणं अत्यंत गरजेचं आहे. कारण क्षेत्रभेट करणं विनाकारण क्षेत्रभेट आपल्याला करता येत नाही. एक शैक्षणिक उपक्रम म्हणून आपण क्षेत्रभेट हे करत असतो. त्याचे फायदे काय होतात हे आपल्याला निश्चितपणानं माहिती असलं पाहिजे. पहिला फायदा जो आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित होतो. जेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतात की आपली सहल या ठिकाणी जायची आहे किंवा एखादं ठिकाण तुम्ही निवडा आणि संपूर्ण नियोजन त्या विद्यार्थ्यांकडे दिलं जातं, ते विद्यार्थी त्या ठिकाणाचं नियोजन करतात आणि ते नियोजन करत असताना त्यांचं असणारं नेतृत्व जे आहे हा नेतृत्व गुण विकसित झालेला आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा फायदा आहे तो म्हणजे नियोजन करणं शिकणं. विद्यार्थी जसजसा मोठा होईल तसं त्याला विविध प्रकारचं नियोजन करता आलं पाहिजे. मग कौटुंबिक असेल, सामाजिक असेल किंवा इतर घटकात नियोजन अत्यंत महत्त्वाचं असतं.
मग हे नियोजन करण्याची सुरुवात आपण या क्षेत्रभेटीपासून करू शकतो, कारण क्षेत्रभेटीच्या दरम्यान विद्यार्थ्यांकडे वेगवेगळ्या प्रकारचा कारभार दिला जातो, ती सहलीचं आयोजन त्यांच्याकडे दिलं जातं आणि त्या माध्यमातून त्यांना त्या सहलीचं नियोजन कसं करायचं याची माहिती निश्चितपणानं मिळत असते आणि म्हणून नियोजन करणं या क्षेत्रभेटीतून मुलं शिकत असतात, हा एक फायदा होतो. तिसरा फायदा आहे जबाबदारीची जाणीव होते. विद्यार्थी या क्षेत्रभेटीचं आयोजन करत असताना जी जबाबदारी त्या विद्यार्थ्यांवरती टाकलेली असते, दिलेली असते, ते जबाबदारी निश्चितपणानं पार पाडण्याचं काम करत असतात. आपल्याला ही जबाबदारी मिळालेली आहे, त्या जबाबदारीप्रमाणे आपण वागलं पाहिजे, आपल्याला दिलेलं काम आपण पूर्ण केलं पाहिजे, या माध्यमातून त्याला जबाबदारीची जाणीव निर्माण होते. हाही एक फायदा या क्षेत्रभेटीचा अभ्यासाचा आहे. चौथा फायदा आहे निसर्गाची ओळख होते. ज्यावेळेस आपण क्षेत्रभेटीला निसर्गाच्या सान्निध्यात जातो तेव्हा त्या भागातला निसर्ग जो आहे या निसर्गाचं प्रत्यक्ष निरीक्षण आपण करतो आणि निरीक्षण करत असताना तो निसर्ग जो आहे हा आपल्याला जवळून पाहता येतो आणि त्यामुळं आपल्याला त्या निसर्गामध्ये आणि आपल्यामध्ये एक आपुलकीचं नातं निर्माण होत असतं आणि म्हणून निसर्गाची ओळख करून देण्याचं काम हा क्षेत्रभेटीचा अभ्यास करत असतो. त्याचप्रमाणे पाचवा मुद्दा आहे परिसराची ओळख होते. जेव्हा आपण त्या क्षेत्रभेटीला जात असतो, एखादा परिसर निवडत असतो, त्या परिसरामध्ये प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर त्या परिसरामधील विविध घटकांची माहिती विविध माध्यमातून आपण मिळवत असतो आणि मग तो परिसर आपला पूर्ण ओळखीचा होतो, त्या परिसरातील लोकांच्या ओळखी होतात आणि त्या माध्यमातून तो परिसर आपल्याला अत्यंत जवळचा वाटतो आणि अशा पद्धतीने परिसराची ओळख या क्षेत्रभेटीच्या माध्यमातून होत असते. सहावा फायदा आहे प्रगत दृष्टिकोन होण्यास मदत होते. आपला दृष्टिकोन त्या माध्यमातून बदलतो. आपला व्यक्तिमत्व विकास जो आहे हा व्यक्तिमत्व विकास घडून आणण्याचं काम ही क्षेत्रभेट करत असते, कारण विविध माध्यमांना आपण भेटत असतो, त्या माध्यमातून आपलं नेतृत्व, आपलं नियोजन, आपली जबाबदारीची जाणीव हे सगळं आपल्या त्या ठिकाणी मिळत असतं आणि त्यातून आपलं दृष्टिकोन जो आहे हा दृष्टिकोन प्रगत होण्यास निश्चितपणानं उपयोग होत असतो आणि म्हणून हे सगळे फायदे या क्षेत्रभेटीच्या अभ्यासाचे आहेत आणि म्हणून या क्षेत्रभेटीचा जो उद्देश आहे, आवश्यकता आहे किंवा माध्यमं आहेत, फायदे आहेत हे लक्षात घेऊन क्षेत्रभेट ही करणं अत्यंत गरजेचं असतं. मग समजा एखाद्या वेळेस तुम्हाला जर सांगितलं तुम्ही ज्या ठिकाणी एखाद्या क्षेत्रभेटीत सहभागी होत असाल तर तुम्ही तयारी कशी कराल, किंवा शिक्षकांनी तुम्हाला सांगितलं की क्षेत्रभेटीचं आयोजन तुम्हाला करायचं आहे आणि त्याचं तपशीलवार नियोजन तुम्ही कसं कराल ते आम्हाला कळवा, ते नियोजन तुम्ही कसं करणार आहात हे आम्हाला सांगा, म्हणजे या क्षेत्रभेटीची तयारी तुम्ही कशी करणार आहात हे आम्हाला सांगा. शिक्षकांनी तुम्हाला सांगितलंय की क्षेत्रभेट तुम्हाला आयोजन करायचं आहे, तयारी तुम्हाला करायची आहे, मग ती क्षेत्रभेट तुम्ही कशी घडून आणणार आहात, त्याचं आयोजन तुम्ही कसं करणार आहात, त्याचा माहिती आम्हाला सांगा. त्यावेळेस आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार आले पाहिजेत. क्षेत्रभेटीची तयारी आपल्याला करायची तर आपल्याला कशी करता येईल, तर पहिल्यांदा आपल्याला ठिकाण निश्चिती केली पाहिजे. क्षेत्रभेटीला आपल्याला जायचं आहे, नेमकं ठिकाण निवडणे इथून सुरुवात आपली झाली पाहिजे. बरं, एकदा ते ठिकाण आपण निवडलं, त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी आपल्याकडे असला पाहिजे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी जी कोणकोणती साधनं उपलब्ध आहेत ती साधनांची माहिती आपण करून घेतली पाहिजे. हा सगळा आढावा आपण घेतला पाहिजे. म्हणजे ठिकाण निश्चित करणं, त्या ठिकाणी असणारे पोहोचण्यासाठी लागणारा वेळ निश्चित करणं, त्या ठिकाणी जाण्यासाठी लागणारी साधनं जी आहेत ही साधनं माहिती करून घेणं, ही सगळी ठिकाण निश्चित करत असताना माहिती आपल्याकडं असली पाहिजे. समजा एखाद्या वेळेस आपण एखाद्या नदी किनाऱ्याला जात असू, समुद्र किनाऱ्याला जात असू, पर्वत पाहायला जात असू,
किल्ला, पठार, शेत, थंड हवेचं ठिकाण, कारखाना, रेल्वे स्थानक, कुठं जायचं ते ठिकाण अगोदर निश्चित करा. त्या ठिकाणी जाणारी साधनं पहा. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी गेल्यानंतर वेळ किती लागतो म्हणजे ते नियोजन करायला आपल्याला अत्यंत सोपं जातं. आणि म्हणून ठिकाण निश्चित करणं हे या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. दुसरा विचार केला पाहिजे हेतू निश्चिती. आता हेतू निश्चिती जी आहे, या क्षेत्रभेटीला जाण्यासाठी काय हेतू, नेमका हेतू काय आहे, अध्ययन निष्पत्ती निश्चित करणं हे अत्यंत गरजेचं असतं. उदाहरणार्थ एखाद्या थंड हवेच्या ठिकाणास भेट द्यायचं आहे किंवा समुद्रकिनाऱ्यास भेट द्यायची आहे. या दोन्हीतला असणारा जो हवामानातला फरक जो आहे, हा फरक अभ्यासायचा आहे. नक्की हेतू काय आहे ते आपल्याला या ठिकाणी माहिती असलं पाहिजे आणि तो हेतू आपण निश्चित केला पाहिजे. त्यानंतर 3 आहे अत्यावश्यक कागदपत्रांची पूर्तता. अत्यावश्यक कागदपत्रांची पूर्तता. अत्यावश्यक लागणारी ही कागदपत्र आहेत. उदाहरणार्थ क्षेत्रभेटीसाठी अत्यावश्यक काय आहे, पहिल्यांदा नकाशा आहे. त्या क्षेत्रभेटीला ठिकाण निवडल्यानंतर हेतू निश्चित केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणचा नकाशा मिळवला पाहिजे. म्हणजे आपल्याला पुढील कार्य करण्यास सोयीस्कर जातं. जी महत्त्वाची माहिती आहे किंवा परवानगी पत्र जे आहेत, ज्या ठिकाणी आपण जाणार आहोत त्या ठिकाणी असणारी कार्यालये असतील, ग्रामपंचायत कार्यालय असेल, तलाठी कार्यालय असेल, वेगवेगळी जी कार्यालय आहेत त्या कार्यालयांचे परवानापत्र आपल्याकडे असणं गरजेचं आहे. ही अत्यावश्यक कागदपत्र आपल्याला असली पाहिजेत. आणि त्यानंतर प्रश्नावली. तयारी करत असताना क्षेत्राच्या हेतूनुसार आणि निवडलेल्या ठिकाणानुसार प्रश्नावली आपल्याकडे असली पाहिजे. उदाहरणार्थ एखाद्या शेतास आपल्याला भेट द्यायचं आहे, शेतकऱ्याकडून आपल्याला माहिती मिळवायची आहे, तर त्याच्या संदर्भामध्ये काही प्रश्न आपल्याला आपल्याकडे असले पाहिजेत. मग त्याला आपल्याला विचारता आलं पाहिजे. समजा काही प्रश्न आहेत, तुमची शेतजमीन कोणत्या पिकासाठी अनुकूल आहे, तुमची जमीन कोणत्या प्रकारची आहे, शेतातील पिकांची नासधूस होऊ नये म्हणून तुम्ही कोणत्या प्रकारची खबरदारी घेता, तुम्ही शेतीसाठी कोणती जलसिंचन पद्धती वापरता, इत्यादी जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याकडे असले पाहिजे. अशा प्रकारची प्रश्नावली आपल्याकडे तयार असली पाहिजे. म्हणजे जेव्हा आपल्याला शिक्षक सांगतील की एखाद्या ठिकाणी तुम्हाला क्षेत्रभेटीला जायचं आहे आणि त्या क्षेत्रभेटीला जाण्यासाठी पूर्वतयारी काय करायची, कुठली तयारी करायची, कशी करायची, ही माहिती आपल्याला द्या. तर त्यावेळेस ठिकाण निश्चिती, हेतू निश्चिती, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि प्रश्नावली या माध्यमातून आपण निश्चितपणे तयारी करू शकतो. आणि अशा प्रकारचा प्रश्न जो आपला 4 मार्काचा प्रश्न आहे त्या ठिकाणी बोर्डाला येऊ शकतो. त्यासाठी हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, क्षेत्रभेटीला जाण्यासाठी त्या ठिकाणची व्याख्या, आवश्यकता, महत्त्व, त्याचप्रमाणे क्षेत्रभेटीची पूर्वतयारी, क्षेत्रभेटीचा उद्देश, क्षेत्रभेटीची माध्यमं आणि तुम्हाला जर नियोजन करायला दिलं तर तुम्ही तयारी कशी कराल, ह्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा अभ्यास या ठिकाणी या तासिकेमध्ये आपण केला. पुढील तासिकेमध्ये क्षेत्रफेट हे जे प्रकरण आहे त्या प्रकरणाचा आपण निश्चितपणाने अभ्यास करणार आहोत. ती जी चर्चा त्या प्रकरणामध्ये विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची दिलेली आहे त्याचा सविस्तर आपण अभ्यास करू. पण त्या अगोदर ही माहिती क्षेत्रभेटीच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या माहितीच्या आधारे मग आपण त्या प्रकरणाचा अभ्यास निश्चितपणानं करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद, नमस्कार.